हॅलो. आज आपण कोलंबी तवा फ्राय करायचं आहे. त्याच्यासाठी ही कोलंबी घेतलेली आहे 1/2 किलो आणि ही खाडीची कोलंबी आहे. अतिशय टेस्टी असते ही कोलंबी. आता ह्याचं हे कापूनच दिलेले आहे मच्छीवालीनी. त्यात तरी पण आपण ह्याचं वरचं कवर काढायचं आहे आणि धागा काढायचा आहे आणि पाय काढायचे. आता बाकीचं त्याचं सामान दाखवते मी तुम्हाला. आता हे 2 कांदे घेतलेले आहेत मी कापून. हे 2 टॉमॅटो घेतलेले आहेत. ही कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. आता हे आलं आहे चांगलं आणि चांगल्या 8-9 मोठ्या लसणीच्या पाकळ्या आहेत आणि 2 मिरच्या आहेत. त्या मला क्रश करून घ्यायच्या आहेत. आता हे मसाल्यांमध्ये हे 2 चमचे लाल मिरची पावडर आहे. ही हळद आहे अर्धा चमचा. हे धने पावडर 1 चमचा आहे आणि थोडासा गरम मसाला आहे. तर चला आता आपण प्रथम कोलंबी साफ करून घेऊया. हे बघा, आता मला ह्याचे पाय कापायचे आणि ह्याचं हे कवर काढायचं आहे फक्त. आता आपल्याला कवर ठेवलं तरी पण चालू शकतं, कारण ती खरोखर खाडीची कोलंबी असते ना, ही छान असते एकदम, अतिशय टेस्टी असते ही. आता ह्याचं हे कवर आपण फक्त काढायचं, असं काढायचं आणि शेपटी ठेवायची म्हणतो. हे बघा, आता शेपटी ठेवली बघा ही अशी, आणि हे काढायचं आहेत आपल्याला. हे पाय निघूनच जात आहेत आपले आणि हे इथले फक्त पाय आपण कापून घ्यायचे. त्यात पाय मी कापून घेते आणि धागा काढायचा आहे आपल्याला फक्त. आणि तोंडामध्ये अतिशय टेस्ट असते, तुम्ही ठेवून बघा तोंड त्याचं. हे बघा, आता याचे पाय असे कापून घेतलेले आणि शेपटी मात्र ठेवलेली आहे. आणि ह्याचा आता धागा काढायचा आपण मेन, कारण हा बघा धागा, हा असा धागा असतो ना, तोच मेन खतरनाक असतो. त्यांनी आपलं पोट दुखू शकतं. हा संपूर्ण काढायचा आणि काढता नाही आला तर सरळ कात्रीने कापायचं आपण. हे बघा, असं कापायचं आणि धागा काढून टाकायचं संपूर्ण. पण धागा काढणं गरजेचं आहे खूप. हा बघा, हा असा धागा आपल्याला काढता नाही आला तर सरळ कापून काढायचा आणि धागा काढून टाकायचा. आता मी बाकीचं सगळे कोलंबी साफ करून घेते. चला, आता आपल्याला तवा फ्राय, पण माझ्याकडे तवा नाही आहे, म्हणजे तवा छोटा आहे माझा, त्याच्यामुळे मी कढई घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया आपण प्रथम. आता तेल गरम होऊन दे प्रथम. हे बघा, आता तेल गरम झालं आहे. आता आपण कांदे टाकून घेऊया प्रथम. कांदा आपण परतून घेऊया कांदा. आता याच्यामध्ये आपण लगेच आलं, लसूण आणि ही मिरची क्रश केलेली, जितकं तुम्ही क्रश कराल ना तेवढी टेस्ट चांगली येते. आणि हे चांगलं आपण आलं, लसूण आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया चांगलं. हे बघा, आता आलं, लसूण आणि कांद्याचा कच्चेपणा निघून गेलेले आहे. चांगला कांदा लाल झाला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया ही. आणि आता बाकीचे मसाले टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. आता याच्यामध्ये लाल तिखट प्रथम टाकले, हळद टाकूया, ही धने पावडर टाकूया आणि हा गरम मसालाही टाकून घेऊया. आता थोडं परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण मीठही घालून घेऊया. आता लगेच आपण मीठही टाकून घेऊया याच्यात. चांगलं परतून घेऊया आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीरही टाकून घेऊया. त्याचा जो वास असतो ना कोथिंबीरीचा, तो छान असतो. जितकी कोथिंबीर घालाल तेवढी चांगली. परत परतून घेऊया आपण. हे बघा, टोमॅटो आता चांगले गळलेले आहेत. आता याच्यात आपण लगेच कोलंबी टाकून घेऊया. ही कोलंबी लगेच शिजते, त्या कोलंबीला वेळ नाही लागत शिजायला. चांगली परतून घेते. हे बघा, आता चांगलं परतून घेतलंय मी 2-3 मिनटं. आणि ह्याच्यामध्ये आपण लगेच कोकमही टाकून घेऊया. मी मगाशी तुम्हाला कोकम सांगितलं नाही, पण कोकम घालायला लागतातच. तुम्ही टोमॅटो टाकलात तरी कोकम हे पाहिजेच. आता ह्याच्यामध्ये आपण 7 ते 8 मिनिटासाठी बारीक गॅसवर चांगलं आपण त्याला शिजवून घेऊया झाकण ठेवून.
हे बघा, जवळजवळ 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. आता परत एकदा फक्त परतूनच घेते मी, कारण ह्याला कोलंबी आहे ना, ते पाणी सुटतं कोलंबीने. ह्या अजून 4-5 मिनटं आहेतच, चांगली कोलंबी शिजेल. हे बघा, आता जवळजवळ 10 मिनटं झालेली आहेत. आता ह्याच्यावर परत आपण एक कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यात आणि परतून घेऊया. ही कोलंबी लवकर शिजते, त्याच्यामुळे हिला वेळ नाही लागत. आता मी सर्व करून घेते. गॅस बंद करते आणि आता आपण कोलंबी काढून बघूया याची शिजले की नाही. हे बघा, मस्त शिजले. हे बघा, छान शिजले. आता आज मी तुम्हाला कोलंबी तवा फ्राय करून दाखवलेलं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.